हुशार झालो, जागी झालो. आई वडील हे रडत होते आणि अधिकाऱ्याला चिडलो, म्हटलं हे पहा तुम्हाला वाटत असेल हे मला माराकुटीला मारतील म्हटलं मला, पण तुम्हाला एक सांगतो म्हटलं तुम्ही राजकारण करू नका. तुम्हाला सरपंच व्हायचं का उपसरपंच व्हायचं, तुम्ही सरळ मतपत्रिका हातात द्या, नाही तर पहा म्हटलं मी आताच कंप्लेंट करतो. जीवनामध्ये 28 म्हणजे मी जे काम करतो त्याच्यामधून मला समाधान भेटतं आणि रिकामपण सैतानाचा कारखाना. एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. शक्यतो रिकामपण ठेवलं नाही पाहिजे, एकट्यात राहिलं नाही पाहिजे. मी सुद्धा कधी कधी खूप टेन्शनमध्ये जगतो. मी खूप आभार मानतो कारण चांगल्या गोष्टी या समाजात गेल्या पाहिजे. नशिबांच्या रेषांवर कधी विश्वास आम्ही ठेवला नाही. कष्टाच्या घामाशिवाय देवही कधी पावला नाही. वावटळ आले कितीतरी विझला नाही कधी हा दिवा आणि उराशी होती जिद्द म्हणूनच हा प्रवास कधी थांबला नाही. नमस्कार मित्रांनो, मी आनंद सुखदेव शिरवाडकर तुमचं स्वागत करतो महाराष्ट्राच्या सर्वात आवडत्या द रिअल प्रवास या पॉडकास्टमध्ये. मी आशा करतो तुम्ही तुमच्या जीवनातल्या संघर्षावर हसून मात करत असाल. आज आपल्या सोबत आहे शिक्षण क्षेत्रात, समाजकारणात आणि राजकारणात शून्यातून विश्व निर्माण करणारे एक प्रभावी व्यक्तिमत्व, ज्यांनी गरिबाचे इतके चटके सोसले की अंगावर धड कपडे नसतानाही दुसऱ्याचा जुना व ठिगळ लावलेला सूट घालून आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. एकेकाळी ऊसतोड कामगार म्हणून मजुरी करणारे आणि पोटासाठी लिंबोळे वेचणारे, आज हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या खंडोबा शिक्षण प्रसार मंडळाचे संस्थापक. राजकारणामध्ये कोणताही पाठीशी वारसा नसताना केवळ जनसेवा आणि अफाट कष्टाच्या जोरावर सरपंच ते सलग 4 वेळेस जिल्हा परिषद सदस्य ते सभापती पदापर्यंत झेप घेणारे एक शिक्षक तज्ञ, यशस्वी उद्योजक आणि जनसामान्याचे लोकनेते आदरणीय लक्ष्मणराव खंडोजी दळवी सर. नमस्कार दळवी सर. नमस्कार. द रिअल प्रवास या पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. मी आशा करतो हा जो पॉडकास्ट होणार आहे हा तरुणांसाठी खूप प्रेरणादायी ठरणार आहे. तर आपण पॉडकास्टला सुरुवात करायची दळवी सर. येस. ओके. सो सुरुवातीपासूनच आपण सुरुवात करू. मनापूरचं तुमचं बालपण. तुमच्याबद्दल मी वाचन करत असताना रात्रीचा एक प्रसंग त्यात होता की तहानेने व्याकुळ होऊन तुम्ही उठलात आणि तुम्ही बघितलं की तुमचे आई वडील हातबल होऊन रडताय की 2-3 दिवसापासून मुलं उपाशी आहे आणि तसंच झोपताय म्हणून. तर लहानपणीच्या त्या मुलावर त्याचा काय परिणाम झाला आणि तुमचं लहानपणीचा प्रसंग काय होता, तो बालपणीचं तुमची जडणघडण कशी घडली त्या परिस्थितीमध्ये? माझं बालपण खरं म्हणजे आम्ही भूमिहीन होतो आणि त्या काळामध्ये मजुरीचे कामं सुद्धा लवकर भेटत नव्हते. दुसऱ्याच्या जसं आता तुमचं हे तिथं पायरीवर आम्ही जाऊन बसायचो, मध्ये एकदम जाता येत नव्हतं. कामं मागायचो शेतकऱ्याकडं, ज्यांच्याकडे जास्त जमीन आहे. पण कधी कधी कामं करून सुद्धा उपाशी झोपावं लागत होतं. तर एक वेळ आम्ही सगळेच उपाशी झोपलो. आई वडील, मी, माझा भाऊ लहान माझ्यापेक्षा आणि त्याच्यापेक्षा लहान बहीण. तर रात्रीचे जवळजवळ 11:30-12 वाजले होते. मी थोडासा शिक्षणात त्याच्यात हुशार असल्यामुळं मला थोडं जाग आली तर त्यावेळेस काही लाईट वगैरे नव्हते. दिवा होता. अच्छा. आणि जो कोठीवर ठेवलेला होता, कारण रॉकेलमध्ये ते दिवा चालायचा. मी आईवडिलांना विचारलं तुम्ही का रडता? मला पाहिल्याबरोबर आमचे आई वडील रडणं बंद केलं. बंद केल्यानंतर मी विचारलं का रडता तुम्ही? ते सांगत नव्हते. पण नंतर डबल विचारलं मी, कशामुळे रडता सांगा तर खरं आम्हाला. नाही तर मला झोप येणार नाही म्हणलं. मग ते म्हणजे लक्ष्मण, तुम्ही सगळे उपाशी झोपले, त्याच्यामुळे आम्हाला, कारण तुम्ही कवळे मुलं आहे, तुम्हाला खायची आवश्यकता आहे आणि अशा वेळेस तुम्ही उपाशी झोपणं हे काही बरोबर नाही. त्यामुळं आम्हाला खूप वाईट वाटू राहिलं, त्याच्यामुळे आम्हाला रडू येतंय. मी आईवडिलांना म्हणलो आम्ही उपाशी झोपलो पण तुम्ही सुद्धा उपाशी झोपेलेच ना. बरोबर. परंतु आईवडिलाचं प्रेम हे लेकरामध्ये खूप असतं आणि त्यामुळं ते सांगायला लागले की आम्ही उपाशी झोपणं साहजिक आहे, पण तुमच्यासारखे वाढत्या वयाचे नवीन म्हणजे कवळे मुलं उपाशी झोपणं हे आमच्यासाठी खूप वाईट वाटतं आणि त्यामुळं आम्हाला रडू येतं. तर अशा पद्धतीनं हे आमचं त्यावेळेसची परिस्थिती होती. अच्छा. तर जसं तुम्ही बोललात की तुमची हलाखीचीच परिस्थिती होती. तर मी जसं सुरुवातीला बोललो की तुम्ही पोटासाठी लिंबोळ्या वेचलाय सर. हो. बरोबर. तर त्यातनं तुम्ही पैसे कमवून जे काही तुमची उदरनिर्वाह करत होता. आजच्या आजच्या काळामध्ये तुम्हाला जे लाख रुपये तुम्ही आता कमवताय, त्यांच्या पुढे लिंबोळे वेचायचे पैसे तुम्हाला जास्त वाटतात काय? खूप जास्त वाटत होते. कारण की आमची जी गरज होती पोटा पाण्याची, कपड्याला त्याची, त्यावेळेस लिंबोळे वेचून म्हणजे खरं म्हणजे त्यावेळेस आषाढ महिना राहायचा.
आणि आखाडा वाखाडात त्या काळामध्ये कुठलेच कामं भेटत नव्हती. हम्म. कामं नसल्यामुळं पैसा हातात येत नव्हता. आताच्या परिस्थितीत आम्ही पाहतो, मी बऱ्याच वेळेस बोलतो की आता मिरची आली हो. आणि मिरचीमुळं शेतकऱ्याच्या हातात आखाडात पैसा यायला लागला आणि मजुराच्या सुद्धा हातात पैसा यायला लागला. आणि त्या आमच्या काळामध्ये आषाढ महिन्यामध्ये शेतकऱ्याकडे पैसा येत नव्हता आणि मजुराकडे येत नव्हता. म्हणून आम्ही ज्यावेळेस लिंबाखाली लिंबोळ्या वेचायचो आणि ते विकायचो, हम्म. तर 3 पैसे होते षटकुनी, 3 पैसे किलो प्रमाणे. हम्म. हम्म. मग तेवढ्या पैशात जे काही भेटायचे किलो 2 किलो जेवढे विकले जायचे वेचून, त्याच्यामध्ये आम्ही दाणे घ्यायचो, दाणे दळून घ्यायचो, कधी कधी गहू घ्यायचो, त्याच्या कण्या करायचो, कधी कधी कांदे घ्यायचो, मग त्याला उकडून खायचो, कधी हुलगे घ्यायचो, त्याच्या घुगऱ्या करायचो. अच्छा. ते हुलगे तर घुगऱ्या कधी खाल्ल्या तर पोटच साफ होत नव्हतं, म्हणजे शारीरिक प्रॉब्लेम सुद्धा वाढून जायचे. पण तरी अशा परिस्थितीमध्ये आमचा दिवस मग काय गुजरून जायचा. कसंही रात्र निघून जायची, दिवस निघून. जेव्हा तुम्ही दुसऱ्याचा जुना आणि ठिगळ लावलेला सूट घालून महाविद्यालयात जात होता, हो, बरोबर? पण आता सध्याचे तरुण हे ब्रँडेड कपडे घातल्याशिवाय बाहेर पण नाही जात, कारण की त्यांना लाज वाटते, बरोबर. बरोबर? तर जेव्हा तुम्ही हा जुना सूट घालून किंवा ठिगळ लावलेला सूट घालून तुमच्या कॉलेजला जात होतात, तेव्हा तुमच्या तिथलं कॉलेजचं वातावरण कसं होतं? तिथे तुमचे मित्र वगैरे तुमचे टिंगल वगैरे करायचे का? आणि यातच तुम्ही हा जो प्रकार आहे न्यूनगंडाचा, तर तो कसा हाताळला? दळवी महाराज शामराव दळवी भूविकास बँकेत नोकरीला होते. ते आमच्या आईचे मावस भाऊ आहे. ते मला म्हणले, लक्ष्मण तू आता काय करतो, हे जे कपडे फाटलेले आहे, याच्यापेक्षा मी तुला पॅन्ट शर्ट देतो. आता माझे कपडे कोणते होते, ते पट्ट्याची ट्राउझर होती आणि शर्ट होतं, पण ते सुद्धा फाटलेलं ओपन शर्ट. मग त्यांनी मला एक पॅन्ट दिली, पण ती पॅन्ट अशी होती, काळी पॅन्ट होती अच्छा. आणि ढवळं शर्ट होतं. तर ते पॅन्ट दोन्ही बाजूला मागच्या बाजूला फाटलेली, इतकी जुनी होती. मग त्या पॅन्टला मी थिगळं लावले आमच्या वडिलाच्या त्या धोत्राची, अच्छा. फाटलेल्या धोत्राची. अच्छा. आणि आईचं लुगडं होतं, पण तिनं ते मध्ये फाडलं, त्याचं दांडे केले आणि त्याचं दोन्ही मिळून एक लुगडं केलं होतं. तर ते थिगळं लावून मग मी शाळेत यायला लागलो, आपल्या कॉलेजला. थोडंसं मुलं हसायचे मला, म्हणजे टिंगल घ्यायचे, टॉर्चर करायचे. पण आता नाईलाज होता, मलाही सहन करावं लागलं. आणि मी ठरवून टाकलेलं होतं की आपल्याला सहन करायचंच आहे, कारण की आपली परिस्थिती तशी, त्याला काही विलाज नाही. परंतु काही वाक्य माझ्या कानावर पडले होते. सिम्पल लिव्हिंग हाय थिंकिंग. थोडंसं मी विचारानं वेगळा होतं. लहानपणी एकदा ऐकलं होतं की जो फक्त स्वतःसाठी जगतो तो दुसऱ्यासाठी मेलेला असतो. म्हटलं आपण आता आपल्यासाठी जगू, पुढं चालून चांगलं झालो तर कुठेतरी दुसऱ्यासाठी जगू, असा एक ध्यास मनामध्ये घेऊन. आणि त्या काळात डोक्यात एकच होतं, नोकरी लागली पाहिजे. शिक्षण म्हणजे नोकरी, नोकरीसाठी शिक्षण आहे. प्रयत्न खूप केले, पण नोकरी काही लागली नाही. आणि त्यामुळं माझ्या मनामध्ये कधीच न्यूनगंड आला नाही. आपली परिस्थिती तशी आहे, त्याला नाईलाज आहे असं समजून मी म्हणाला. आणि मी सुद्धा आईवडिलाचे संस्कार माझ्यावर पडले होते. मी खूप दयाळू होतो. मी ज्यावेळेस सिल्लोडला एकदा एसटीमध्ये आलो कॉलेजला PUCला, तर त्यावेळेस एक बाई लेकराला घेऊन अशी चालली होती रस्त्यानं. तर ते लेकरू ती जिलेबी पाहिली होती, ती हॉटेलवरची लाल लाल जिलेबी, तर ते मुलाला खा वाटत होती जिलेबी. मग ते लेकरू काय करायचं, हात करायचं तिकडं. ते हात करायला गेलं की आई त्याचा हात धरून घ्यायचे कड्यावर असताना. तर मी पाहिलं तर मला खूपच वाईट वाटलं. माझ्याजवळ थोडे पैसे होते. मी काय केलं, पटकन गेलो, ती जिलेबी घेतली आणि त्या बाईकडे दिली. म्हणलं, बाई मी भावासारखा आहे, पण या लेकराला एवढं माझ्याकडून द्या. तर म्हणजे असं माझी त्यावेळची परिस्थिती, म्हणजे दयामाया माझ्यात पण खूप होती. आणि जगायचं बा आपल्यासाठीच नाही, सगळ्यासाठी जगायचं, आपण हार मानायची नाही. अशा हिशोबानं मी कधीच माझ्या मनामध्ये न्यूनगंड येऊ द्यायला नाही की मी गरीब आहे, मी असं आहे तसं आहे, काहीच नाही. जसं मी सुरुवातीला बोललो सर, की तुम्ही मनापूर पासून ते सिल्लोड पर्यंत प्रवास करत होते सायकलवर तुमच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी, ओके. आणि त्यासोबतच तुम्ही ऊसतोड कामगार म्हणून लोकांची तिथे मजुरी केली. पण मी जसं बोललो की आपण बऱ्याच अडचणीत असलो तर आपण स्वतःसोबत संवाद करतो. तर मला हे विचारायचं तुम्हाला की जेव्हा तुम्ही मनापूर ते सिल्लोड सायकलवर येत होते एकटे, तेव्हा तुमच्या मनात काय विचार यायचे? जेव्हा तुम्ही शेतामध्ये लोकांची ती मजुरी करत होते, तेव्हा तुमच्या मनात हा विचार यायचा का की ही जी परिस्थिती एक ना एक दिवस मी ही बदलेल, हा मनात तुमचा आत्मविश्वास यायचा का? हो, सुरुवातीला मजुरी करायचो त्यावेळेस थोडंसं एकच होतं की सकाळी जेवायला भेटलं पाहिजे, संध्याकाळी जेवायला भेटलं पाहिजे. पण कॉलेज शिकत असताना, सायकलवर प्रवास करत असताना स्ट्रगल खूप थकून जायचो. पण डोक्यात एकच होतं की आपण शिकून कुठंतरी एखादी नोकरी करू शकतो. आपण हुशार आहे. आतापर्यंत म्हणजे मॅट्रिकला मी एकटा पास झालो. आमच्या गावातला एकही मुलगा पास नाही झाला. त्यामध्ये आपण आपला फायदा उचलला पाहिजे. बरोबर. आणि कोणावर डिपेंडेबल लाईफ मला कधीच पसंत नाही पडलं. कोणावर अवलंबून न राहता आपण आपले कष्ट करायचे, अभ्यास करायचा, होईल तेवढं धावपळ करायची. आणि मला तरी वाटतं आपल्या जीवनामध्ये आपणच कारणीभूत आहे.
पुढे जाण्याला आपणच कारणीभूत आहे आणि मागे येण्याला सुद्धा आपणच कारणीभूत. त्याच्यामुळं हिंमत ठेवून मी पुढे आलेलो आहे. बरं, बरं. तर एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, की तुम्ही शॉर्ट हँड आणि टेलरिंगचं काम शिकण्यासाठी मुंबईत गेलात. मुंबईबद्दल आपण बोलतो, की ती मुंबई स्वप्ननगरी आहे प्रत्येकासाठी, बरोबर? हो. तर आज पण आपण जर एखादा ग्रामीण भागातला व्यक्ती मुंबईमध्ये गेला, तर त्याला जुळवून घ्यायला खूप अवघड जातं मुंबईतल्या लोकांचं. कारण आपण बघतो, की ते चालता-चालता खातात. तिथे खूप फास्ट जीवन आहे. तर तुम्ही ग्रामीण भागातनं मुंबईला गेलात आणि तिथल्या लोकांसोबत कसं जुळवून घेतलं? तो काय नेमका किस्सा आहे? आमच्या गावचा मातंग समाजाचा मुलगा भाऊराव तुकाराम गायकवाड, ज्याला जो आज उल्हासनगरला ठाणे जिल्ह्यात, तिथे त्याला गरिबा म्हणतात, शिंदे समाजाची मंडळी. अच्छा. त्यांनी मला एक पत्र पाठवलं अंतर्देशी. त्यावेळेस काही फोनची व्यवस्था नव्हती. हं, हं. 2 पानाचं अंतर्देशी पत्र. त्याच्यात लिहिलेलं होतं, लक्ष्मण तू ये, आपण इथं काम करू, मजुरी का होत नाही, कारण की आपल्यापेक्षा मजुरी तिकडे चांगली होती. चांगले होते. मग त्यानं लिहिलं होतं मला, तू पहिलं पौरला राह, पौरला एक छोटी रेल्वे आहे, अजून ती पटडी आहे तिथे छोटीशी, हं. त्या रेल्वेमध्ये बैस, कारण पैसा राहत नव्हता, त्याला भाडं किराया कमी लागायचा. तिथून आला पाचोऱ्याला ये, पाचोऱ्याला मोठी गाडी धर. मी त्याच पद्धतीनं, कारण की त्या चाकोरीच्या बाहेर कधी जायचं नाही. आता ते पाचोऱ्याला गेलो, त्या कुलीनं काय केलं, चला चला पळा आता आपल्याला माहित नाही रिझर्वेशन होतं, थोडे पैसे जास्त लागते, सीट भेटतं, हे काहीच माहित नाही, गरिबीतून चाललो सगळं. हं, हं. पण ते कुलीनं मला म्हणे तुम्हाला जागा भेटून देतो. आता माझ्याजवळ होता काहीतरी थोडेसे पैसे, ₹1 काहीतरी. हे 2 जण होतो आम्ही, एक कांता मात्रे म्हणून. अच्छा. तर कुली जिकडे पळू राहिला, आम्ही तिकडे पळू रेल्वे. आणि त्याने मग एका ठिकाणी कपडा टाकला, अच्छा. त्याचे ते लाल कपडे रे, तो टाकला. टाकल्यानंतर कुलीला आम्ही पैसे दिले, कुली चालल्या गेला. पण ज्यावेळेस आम्ही मध्ये गेलो, दुसरा पॅसेंजर तिथे येऊन बसला. त्यांनी आमच्याशी एवढे वाद केले, मला शेवटी जागा दिलीच नाही, अच्छा. बसूच दिली नाही. मग तसंच आम्ही कल्याणला उतरलो. मग कल्याणला उतरून तिथून सिटी बस धरली, कारण की यांना पत्रावर सगळं लिहिलेलं होतं. मग सिटी बसनं धरून उल्हासनगरला गेलो. मग दररोज मेन नाका होता, तिथं आम्ही बसायचो. मिस्त्री यायचे आणि आम्हाला मजूर म्हणून घेऊन जायचे. मग माझं काम काय होतं, 24 टोपले वाळूचे टाकायचे, त्याच्यामध्ये शिमटाची गोणी तोडून टाकायचे आणि पाणी टाकायचं, त्याला तोडायचं, पलटी मारायची आणि मिस्त्रीच्या हाताखाली टोपले पुरवायचे. 4-5 दिवस मी असं केलं. ते ₹16 हजेरी होते. जवळजवळ माझ्याकडे ₹80-90 साचले. हं, हं. त्यातला मी ₹1 खर्च केला नाही. पण हा जो माझा मित्र होता मातंग समाजाचा भाऊराव गायकवाड, याला म्हणलं कर तू कुठं जातो, तो म्हणला मी रेडीमेडचं काम शिकायला जातो, म्हणजे शिलाई मशीनवर. अच्छा. मी म्हटलं मग मला येऊ दे तुझ्याबरोबर पाहायला. तो होता 2 महिन्यापासून शिकत आणि मी मग 2-4 दिवस त्याच्याबरोबर गेलो. गेल्यानंतर माझं डोकं थोडं सुपर होतं. अच्छा. ती हाफ पॅन्ट माझ्या पूर्ण लक्षात बसली. हाफ पॅन्ट म्हणजे आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेची शाळेची. मुलांची जी हाफ पॅन्ट होती का जिल्हा ती. परिषदचं. हं. तिचे 4 पार्ट राहायचे, समोरून 2 पार्ट, त्याच्यानंतर मागून, आणि मग बेल्ट फ्लाय राहायचं आणि एक पॉकेट तयार करणं पडेल. हे पूर्ण माझ्या डोक्यात बसलं. तर ते ज्याच्याकडे तो शिकत होता, तो सिंधी समाजाचा हरेश नावाचा मुलगा होता आणि तो होता ब्राह्मण समाजाचा. त्याचं काम होतं लग्न लावणं, त्याच्यानंतर हे काम करणं, कारण तो मॅट्रिकला होता त्यावर्षी. हं, हं. तर 12 वाजेपर्यंत तो सकाळपासून शाळेत जायचा, 7 पासून तर 12 वाजेपर्यंत, आणि 12च्या नंतर तो कामावर यायचा. बरोबर. आता हे हाफ पॅन्ट माझ्या डोक्यात बसल्यानंतर मी त्याला म्हणलं, बाबा मैं, त्याला हिंदी बोलणं पडे, मैं हाफ पॅन्ट सीके बताऊ क्या? ते म्हणे तुम पहले काही सीखे हुए करे हुए क्या? मैं बोला नहीं, लेकिन मैं बोला कभी हाफ पैंट खराब हुई तो ये मेरे पास पैसे है, मैं भर के देने को तयार आहे. मला शिकायचा खूप छंद होता. अच्छा. तर ते म्हणे ठीक है बोले. म्हणलं और ये भी मैं बोला तुम 12 बजे तक स्कूल में जाते ना, हं, हं. अगर मेरे को हाफ पैंट आई तो मैं डेली 12 बजे तक तुमको फ्री में काम करके दूंगा, मेरे को 1 रुपया होणार नाही, कारण मला फक्त शिकायची पडलं होतं. बरोबर. मग ते पहिल्याला त्यांना वाटलं की बाबा 12 वाजेपर्यंत आता हे आपल्याला बरं झालं. मग त्यांनी मला शिलाई मशीनवर बसवलं. बसवल्यानंतर काय झालं शिरवाडकर साहेब, मी जसा त्या पॅन्डलवर पाय टेकवला, हं. पाय टेकवल्याबरोबर ते चाक उलटं फिरलं. उजव्या हाताला चाक राहते, बेल्ट आणि ते चाक उलटं फिरल्यानंतर ही सुई खाली गेली. खाली एक बॉबिन असते, हं, हं. बॉबिन मध्ये द्वारा असतो आणि हो. वरचा द्वारा हे शिलाई करते. हं. ही सुई खाली गेल्याबरोबर ती बॉबिन मध्ये अडकली आणि द्वारा गेला तुटून. हं. मग आता सगळे हातपॅन्ट लक्षात बसली, पण सुईमध्ये द्वारा इकडून टाका का इकडून टाका हे काही लक्षात नाही. अच्छा. त्यामुळे मी इतका परेशान झालो, आता काय करावं. शेवटी त्या ज्याच्याकडे काम करतो त्याला म्हणलं, बाबा मेरे को एक बार धागा डाल के दो. ते माझ्यावर चिल्ड, तुमको धागा नहीं डाल के आता, बोले तुमका हाफ पॅन्ट सिने वाले. मी लगे खिशातले पैसे काढले आणि टेबलवर ठेवले त्या शिलाई मशीनच्या. हं. मी म्हणलं का हाफ पॅन्ट खराब होई, हे तुम्हारे पैसे. पैसे. मग त्यांनी धागा टाकून द्याला. मी बरोबर लक्षात ठेवला, म्हणलं आता धागा ध्यानात ठेवायचा, कसं टाकायचं? कारण सगळे हाफ पॅन्ट शिवतो पण धागाच टाकता येत नाही. मग तो धागा लक्षात ठेवल्यानंतर मी हाफ पॅन्ट काढली. हाफ पॅन्ट काढल्यानंतर थोडी फिनिशिंग बरोबर नाही आली. थोडे जिथं थोडं दबायला पाहिजे जास्त अच्छा. दबलं, हं. धुळडी आली, कुठं धागे तुटले तर ते 2दा-3दा मशीन मधून धागा तुटला. बरोबर. नवीनच होतो मी, मग ते काही चिन्ह तोडून घ्यायचो. हं, हं. पण त्यांना म्हटलं, बाबा ये पैसे है और ये हाफ पैंट का भी तुम्हारी धग गई 6 नग में, तो मैं डेली तुमको 12 बजे तक कपड़े सिकू दूंगा.
मग त्यांना वाटलं बरं आहे 12 वाजेपर्यंत शिवून देते, नाही तर मग हे पैसे दिले त्याचे. बरं. त्यांनी काय केलं, ते 6 हाफ पॅन्टमध्ये ती हाफ पॅन्ट घालून दिली हां. आणि ज्यावेळेस ते जमा केले, जिथून कटिंग करून यायचे कपडे तिथे जमा केले, ते धकून गेली. हं. मग मी त्याला दररोज 12 वाजेपर्यंत शिवून द्यायचो. मग पहिल्या दिवशी मी 3 हाफ पॅन्ट शिवल्या, दुसऱ्या दिवशी 5 शिवल्या, तिसऱ्या दिवशी 7 शिवल्या. असं करता करता 12 नग काढून द्यायचो मी आणि ते पैसे त्याला द्यायचो. अच्छा. पण मग माझं स्पीड वाढत चाललं, फिनिशिंग चांगली वाढत चालली. मग जवळजवळ 2-1 महिने मी केलं. पण म्हणलं आता आपला पोटापाण्याचा प्रश्न आहे, आता किती दिवस करणार आपण? त्याला 1.5-1.5, 2-2 डझन मी हाफ पॅन्ट काढून द्यायला. अच्छा. मग मी म्हटलं आपण आता कुठेतरी आपण गेलो पाहिजे, कामाला लागलो पाहिजे आपल्या हं. कमवायच्या. मग मी एका ठिकाणी गेलो. त्याला म्हटलं, बाबा मेरे को रखते क्या? हं. एक तर काय झालं तिकडं आपल्या मंडळीला ते लवकर स्वीकारत नव्हते. अच्छा. ते त्यांना जाती माहीत नव्हत्या, मागासवर्गीय कोण, सुवर्ण कोण, काहीच नाही. पण बा कुठेतरी गुन्हेगार आहे, असं गरीब आहे, असं समजून ते मला म्हणे, "पहिले का काम करे वाय." आता मी कशाला खोटं बोलू, कारण नेमकं शिकलो. बरोबर. म्हणलं, "मैं पहिले काही काम करे नहीं, अभी मैं सीखे हुआ है." "नहीं." बोले, "जाओ." मग तिथून मी दुसऱ्या दुकानात गेलो. पण त्या दुकानामध्ये जवळजवळ 40 कारागीर होते. मोठा कारखाना होता आणि 40 कारागिरातले 2 कारागीर गैरहजर होते. त्याच्यामुळे 2 मशिनी खाली होत्या. अच्छा. मग मी तिथल्या मालकाला विचारलं, "मेरे को रखते क्या?" तो बोले, "पहिले का काम करे हुआ है?" हं, मी म्हटलं, "पहिले काही नाही करे हुआ है." हं. तर त्याच्याकडे 2 कारागीर कमी असल्यामुळे त्याला गरज होती. गरज होती. मग ते म्हणे, "एक बार मेरे को हाफ पॅन्ट उतार के बताओ." हं. मग मी बसलो. कमी वेळात चांगली हाफ पॅन्ट काढली. त्यांनी मला बाकीच्यापेक्षा थोडे रेट कमी दिले. म्हटलं, "दिले तर दिले, पण सांगायला तू ह्या काम करे वाय दुसरीकडे गेल्यानंतर." बरोबर. म्हणून मग मी तिथंच ते काम सुरू केलं आणि मग 2-1 महिन्यानंतर दुसरीकडे गेलो आणि मग जिथं ज्याच्याकडे मी शिकलो, हरेश, मी, आमचा तो गरीब भाऊराव गायकवाड, तिघं एका दुकानात मग काम करायला लागलो. काम करायचं. रेडीमेडच्या जगू शेठ म्हणून होते. कालांतरानं माझं एवढं स्पीड वाढलं, एवढी चांगली म्हणजे फिनिशिंग होती. फिनिशिंग झाली. तर सगळ्याचं पेमेंट ते मालक माझ्याकडे द्यायचे. दर 8 दिवसाला पेमेंट व्हायचं. तर एक वेळेस तर पूर्ण त्या दूध नाका ते उल्हासनगरचा इकडचा झोपडपट्टीचा भाग सगळ्यात जास्त हप्ता माझा निघला. हो का? सगळेजण चर्चा झाली की लक्ष्मणचं जास्त, लक्ष्मण म्हणायचे मला ते हिंदीमध्ये. मग मी शिकल्यानंतर पहिलं मनी ऑर्डर आमच्या आई वडिलाला पाठवलं. अच्छा. आज तरुण म्हणतात वडिलाला, तुम्ही काय कमवलं? पण माझ्या वडिलांना खूप कमवलं होतं, की मला जीवन दिलं. वाटेल ते आमच्यासाठी केले, आमच्यासाठी उपाशी राहिले. हं. म्हणून मग मी पहिलं मनी ऑर्डर आमच्या वडिलाला पाठवलं, की पैसे पाठवण्याची सुविधा पोस्टात होती, पोस्ट. मनी ऑर्डरद्वारे. आणि मी पत्र लिहिलं, की मी आता रेडीमेडचं काम शिकलो आणि ही माझं कमाई तुम्हाला पाठवतो. पाठव. खूप खुश झालो मी जीवनामध्ये, कारण मजुरी करणार माणूस रेडीमेडमध्ये सावलीत बसून मशीनवर कमवायला लागला. एकदम आनंदित झालो होतो मी. तर मग तिथनं तुम्ही शिकून घरी आलात आणि तुम्ही निर्णय घेतला, की मला टेलरिंगचा व्यवसाय सुरू करायचा आहे. तर सर्वात पहिले, की तुम्ही भांडवल कसं तयार केलं आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही तुमच्या घरी सांगितलं, की विचार केला, की बाबा मला एक टेलरिंगचा व्यवसाय सुरू करायचा आहे, तर तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती? काय झालं, मी रेडीमेडचं काम तिकडे उल्हासनगरला करायचो ना, मुंबईला. हं. मग पुस्तक घेतल्यानंतर मी अभ्यास केला आणि मी लक्षात घेतलं की आपण आता टेलरचा व्यवसाय करू शकतो. तर मग इथं भोकरदनला आलो मी, तर त्यावेळेस माझ्याजवळ थोडेफार पैसे होते. अच्छा. पण मग मी सेकंड हँड जुनी मशीन घेतली डर्बी कंपनीची अच्छा. आणि लिंक मॉडेल म्हणते त्याला. हं, लिंक म्हणजे गोल नव्हतं ते मधलं, हं. ते असं चौकोन राहायचं. अच्छा. ती मशीन मला आवडायची आणि काम बी चांगलं करायची. तर एक जुनी मशीन घेतली होती आणि एक कारागिरानं आणली होती. अशा 2 मशीनवर आम्ही ते काम सुरू सुरू. केलं. भांडवल काही जास्त लागलं नाही, कारण मी तिकडे थोडेफार कमवलेले होते. तेच त्याच्यामध्ये मी आणि जागा भाड्याने घेतली होती, किरायानं. अच्छा. तर सगळ्यात मोठं 1991चं वर्ष तुमच्या जीवनातलं, की त्या वर्षी तुम्हाला तुमच्या गावातल्या, मनापूरच्या गावातल्या लोकांनी एक तरुण व्यक्तीला, मुलाला बिनविरोधी सरपंच म्हणून निवडून दिलं. हं. तर त्या गावकऱ्यांची जी तुमच्या प्रति भावना होती, ती भावना तुम्ही कशाप्रकारे ती जबाबदारी हाताळली? त्याबद्दल थोडंसं सांगा? काय झालंय, आमच्या गावाची ग्रामपंचायत ही आलापूर, मनापूर आणि मलकापूर अशा 3 गावची ग्रामपंचायत होती. तर त्यामध्ये पहिल्यांदा 3 जागा मनापूरला होत्या, 3 जागा आलापूरला होत्या आणि 3 जागा मलकापूरला होत्या. तर माझा थोडा छंद होता, वक्तृत्व चांगलं होतं आणि मला थोडंसं राजकारणात वाटे, की थोडं कारभारी झालं तर काहीतरी चांगलं वाईट करता येतं. कारण की बाहेरून सल्ला देणं जमत नाही. कारभारी झाल्यावर थोडंसं खरंच. करता येतं. हं. म्हणून मी त्यावेळेस एकदा निवडणूक लढलो, तर मी त्यावेळेस बिनविरोध सदस्य झालो हं. होतो. आणि नंतर थोडंसं राजकारणात डावपेच आमचे मुकुंदरावदादा बेरकर होते, उपसभापती राहिले. ते मला म्हणे, लक्ष्मणराव मला जिल्हा परिषद लढवायची. हं. त्यावेळेस माझ्या डोक्यात काही जिल्हा परिषद नव्हतं. म्हणून मग ते म्हणे मला सरपंच करून टाका. मी त्यांना सरपंच केलं. मग बाकीचे लोक म्हणे लक्ष्मण हुशार आहे, लक्ष्मणला उपसरपंच करा. मग मी ग्रामपंचायतमध्ये गेलो आलापूरला. दोघांचे फॉर्म घेतले ठरल्याप्रमाणे. मी मुकुंदरावदादाची सही घेतली कोऱ्या याच्यावर आणि फॉर्म भरायला लागलो. तर माझा उपसरपंचासाठी फॉर्म घेतला. पण आमचे मलकापूरचे जे माणिकराव पाटील आज जिवंत आहेत, माजी सरपंच,
तर त्यांनी आमच्या ते मुकुंदराव दादाला बाहेर बोलून घेतलं, ते एका पार्टीचे होते. अच्छा. आणि म्हणे त्याचं काय ऐकता म्हणे त्या लक्ष्मणचं, तुम्ही तयार मी याचा फॉर्म भरून टाका म्हणे उपसरपंचाला. आता मी सरपंचाचा बिनविरोधसाठी फॉर्म भरून राहिलो, मुकुंदराव दादा सही करेल होती. मला जर बेमानी करायची असते तर मी तो फॉर्म चुकून टाकला असता, ऑब्जेक्शन घेऊन उडून टाकला असता, मी बिनविरोध सरपंच होऊ शकतो. हम्म. पण मी म्हणलं बेमान्या करणं नको. परंतु त्यावेळेस काय झालं की ते ताहेर म्हणे मला मला सरपंच करा, ताहेर मिया म्हणून, ते आमचे नाजेमचे वडील होते. पण अच्छा. मी म्हणलं नाही, कारण की काय झालंय थोडं जातीवाद होताच. म्हणलं आपण पहिल्यांदा जर यांना सरपंच केलं तर हे लोक काय म्हणतील, आतापर्यंत मुस्लिम सरपंच झाला नाही, लक्ष्मण आला तर मुस्लिम सरपंच केला म्हणजे आपलं राजकारण आउट होऊन जाईल. म्हणून मी तयार मिळालं, म्हणलं तुमको सरपंच नाही लेकिन उपसरपंच बनाते. ते म्हणे मैं उपसरपंच उधर से बनता. मला तुम बनतेच नहीं. मला बनता मला तुम कभी उपसरपंच बन गए तो मैं राजकारण यहाँ से बंद कर डालूंगा. आणि नेमकं काय झालं, ते आमच्या माणिकराव पाटलांनी मी मध्ये बसेल मुकुंदराव बाहेर बोलून नेलं, फॉर्म मागून घेतलं एक, आणि म्हणे आपल्याला तयारीचा फॉर्म भरायचा, तयार घ्यायचा. आणि त्याने तयार घ्यायचा फॉर्म आणला. आता मी पाहिलं परिस्थिती की बिनविरोध ठरलं, मग आता मला उपसरपंच ठरलं, मी तर माझा फॉर्म भरवलं, पण तयार काकाचा बी फॉर्म भरण्यात आला. म्हणून मी बाहेर आलो एक फॉर्म घेऊन. आणि मलकापूरचे आमचे एक विनायकराव पाटील माझ्या पॅनलमध्ये. मी म्हणलं विनायकराव पाटील याच्यावर सही करा. म्हणजे कशासाठी दादा, म्हटलं ते तुम्हाला उपसरपंच करणे, माझ्यापेक्षा वयाने मोठे होते, आता जे माणिकराव पाटील जिवंत आहे त्यांचे चुलत भाऊ शक्य. अच्छा. तर ते म्हणे नाही तुमचं ठरलेलं. मी म्हणलं नाही, तुम्ही पटकन सही करा नाही तर टाईम संपून चालला. मग त्यांनी सही करून दिली. मी त्यांचा फॉर्म दाखल केला उपसरपंचाला, माझा दाखलच करेल होता. आणि तयार काकाचा बी फॉर्म आला होता. फक्त सरपंच बिनविरोध झाले. आणि उपसरपंचाची निवडणूक चालली तर आमचं जवळजवळ 5 मतं बनले होते. एक मत आम्ही कोशिशनं घेतलं. 9ची सभासद होते, 9ची बॉडी होती. पण काय झालं की तिथले जे अधिकारी थोडे त्यांच्या दबावात होते, कारण काँग्रेस पक्षाचे होते, ते सत्ता काँग्रेसची होते, सगळे मिरकर कंपनी, ते माजी नगराध्यक्ष अजित शाह ज्यांचे चुलत भाऊ त्याच्या होते. आणि मी नेमकं पोरग त्याच्या मुलासारखं होतो मी. तर या कर्मचाऱ्यांनी काय केलं, आता ते तर वेळेवर बॉयलेट पेपर नव्हते. आता मी काय केलं, विड्रॉलच्या टायमाला माझा फॉर्म काढून घेतला उपसरपंचाचा. मी काही थांबलो नाही. मग वर विनायकराव पाटलाचं नाव आलं, बॅलेट पेपर, असे बॅलेट पेपर होते कोऱ्या कागदावर, विनायकराव पाटलाचं वर नाव, खाली ताहेर चाच्याचं नाव. मग आम्ही सांगून द्याल की वर विनायकराव पाटील आहे, खाली तयार. ज्यांना पेन धरून फुली मारतील त्यांना फुली मारायची, ज्यांना फुली मारतील त्यांना अंगठा मारायचा, असे मतं द्यायचे. आता वेळेवर दुसरं काही बॅलेट पेपर नव्हतं, मतपत्रिका. बरोबर. मग ते कर्मचाऱ्यांनी काय केलं, असं दिलं. मी जाऊन आलो, मतदान करून आलो. पण आमची एक अनपडबाई होती, धोंडामामी गोचकी म्हणून, वारले ते आता, त्यांची मुलं आहेत, तर त्यांच्याकडे असं बॅलेट पेपर दिला उलटा. आता मी काय सांगितलं होतं, वर विनायकराव आहे, खाली तयार चाचा आहे, आपल्या आपल्या मंडळीवर सांगितलं होतं विनायकराव आहे, मग आपण वर मतदान करायचं. तर यांनी काय केलं, आता अनपडबाई असल्यामुळे हे, आणि त्यांना माहित झालं होतं यांनी असं सांगून ठेवलेलं आहे वर, ते असं खाली करून असं हातात दिलं. म्हणलं आता मी पाहायला लगेच मी तसंच मतपत्रिका धरून घेतली आणि अधिकाऱ्याला चिरडो. म्हणलं हे पा तुम्हाला वाटत असेल हे मला माराकुटीला मारतील म्हणलं मला, कारण की ही संख्या खूप आहे आणि आमचं गाव मनापूर आहे, आपण आलापूरमध्ये आणि पण तुम्हाला एक सांगतो म्हणलं, तुम्ही राजकारण करू नका. तुम्हाला सरपंच व्हायचं का उपसरपंच व्हायचं, तुम्ही सरळ मतपत्रिका हातात द्या, नाही तर पहा म्हणलं मी आताच कंप्लेंट करतो. तर ते लागले लटलट कापाला कर्मचारी लोक. म्हणजे जाऊ द्या, म्हणजे झालं. मग काय म्हणे, आता आपल्याला निवडणूकच पुढे ढकलायची. म्हणलं निवडणूक पुढे ढकलायची का दंगा झाला का काय झालं, काहीच नाही. ते आमचे नारायण पाटील मिरकर होते, त्यांचे चिरंजीव आता शिवाजी पाटील, त्यांच्या घरात प्रोसेडिंग बुक सगळं. खरं म्हणजे ग्रामपंचायत मधून निवडणूक तिकडे नेता येत नाही, पण तिथे गेल्यानंतर त्यांनी लगेच प्रोसेडिंग लिहिलं निवडणूक पुढे ढकलायची, आणि माझ्या पुढे ते रजिस्टर आलं. मी म्हणलं असं काही वातावरण नाहीये, त्याच्यामुळे निवडणूक पुढे कशाला ढकलता. मी काही सही नाही केली, मग बाकीच्याने केलं नाही. मग पुन्हा निवडणूक झाली तर ही मतपत्रिका अशी द्यायला लागली. मग मी त्यांना सांगितलं, तुम्ही आता याला समजून सांगा, वर विनायकराव आहे, खाली ताहेर काका आहे, तुम्हाला ज्याला मतदान करायचं ते करा आणि सरळ मतपत्रिका हातात द्या. योगायोग देवाची कृपा, शिरवाळकर साहेब, आमच्या माणसाला 5 मतं पडले, आमचा उपसरपंच झाला आणि ताहेर काका पुन्हा काही उपसरपंच होऊ शकले नाही. म्हणलं देवा आपलं राजकारण पुढे सुरू करू आता. तर अशा पद्धतीने मी ते राजकारण त्यावेळेस ग्रामपंचायतचं सुरू केलं. आणि मग पुढं ग्रामपंचायत बाजूला काढली मी, मनापूरची, आलापूरची बाजूला काढली. आणि ग्रामपंचायत बाजूला काढल्यानंतर खरं म्हणजे मी सुरुवातीला एक पाहुणा सरपंच करून टाकला. मी स्वतःला नाही घेतलं, की मला माझी काही आशाही नव्हती. सांडू पाटील गायवट म्हणून ज्यांचे भाऊ पोलीसमध्ये रिटायर झाले, त्यांचा पुतण्या पोलीसमध्ये आहे, त्यांना मी सरपंच केलं. पण कालांतरानं पुढं लगेच मला त्या ठिकाणी सगळ्या मंडळींना बिनविरोध सरपंच काढलं. किंवा चांगला माणूस आहे, चारित्र्यवान आहे, हुशार आहे, पोरग आहे, कमी वयाचा होतो मी, आणि नेमकंच लग्न वगैरे, वडील वारले होते, लग्न वगैरे माझं बीस केलेलं होतं, बहिणीचं लग्न केलं होतं, वडील नव्हते, मला त्यावेळेस त्यांनी बिनविरोध सरपंच केलं. आणि तिथून पुढं मग गावाचा कारभार. आजही आमची मनापूरची ग्रामपंचायत, भोकरदन तालुक्यात सगळ्या गावाला निवडणुका झाल्या. इव्हन आमचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे सभेच्या गावाला सुद्धा आता निवडणूक झाली. पण आमच्या मनापूरला आतापर्यंत कुठेही निवडणूक झालेली नाही, बिनविरोधच निवडणूक पार पडते. हे एक उदाहरण आमचं मनापूरचं आहे. आणि त्या पद्धतीने मला गावकऱ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला, काम करू शकतो चांगलं.
तो एक गमतीशीर प्रसंग आहे, पण त्यामधनं भोकरदन तालुक्यात मोठी चळवळ सुरू झाली होती. त्याबद्दल मला एक प्रश्न विचारायचा आहे, की एक गावकरी तुमच्याकडे आला आणि तेव्हा त्यांनी म्हटलं, की "साहेब, रंग खेळायला पाणी होतं, पण आता रंग धुवायला पाणी नाहीये." हे एका साधा शब्द, एक साधा गावकरी तुम्हाला असं बोलला आणि तिथून भोकरदन तालुक्यात जनसंधारणाची चळवळ सुरू झाली. एका नेत्याने असा लोकांचा म्हणजे एक सिंपल शब्द आपली जबाबदारी म्हणून कशी ओळखायला हवी? हे माझे 2 प्रश्न आहेत सर तुमच्याकडे. तर याच्यामध्ये मी ज्यावेळेस 1992 सभापती झालो, 14 मार्च 1992 बरोबर मी सभापती झालो. हं, हं. आणि दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी धुरंडी होती. होळी झाली आणि धुरंडी. तर आम्ही बी साहेब होते माझ्याबरोबर, मी होतो, हं, काही सदस्य होते. कल्याणीचे माणिकसिंग दादा होते. त्याच्या बाजूला करजगाव आहे. आणि करजगावला आमचे म्हणजे बरेच जवळची मंडळी हं, होती. हं. तर मी 32व्या वर्षी सभापती झालो होतो. तर लोकांना कुतूहल होतं, कारण की जालना, औरंगाबाद जिल्ह्यातून जालना जिल्हा अलग झाला आणि 12 वर्ष जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुका नव्हत्या. हं. परंतु ज्यावेळेस 92ला निवडणुका झाल्या आणि मी जिल्हा परिषदला निवडून आलो आणि सभापती झालो, तर त्या करजगावला आम्ही होतो एका ठिकाणी चहा प्यायला. तर त्या घरामध्ये चहा पित असताना तरुण मुलं समोर येऊन उभे राहिले. तर उभे राहत असताना आता मी गरिबीतून आलेलो, मला होळी माहीत, मला पोळा माहीत, मला धुरंडी माहीत, मला आवड होती सगळ्याची. तर चहा पिणं झाल्यानंतर मी असं चर्चा करता ते मुलं पाहायला आले, की बा तरुण हो. 32 वर्षाचा सभापती आहे, पुन्हा 12 वर्षानंतर आपल्याला सभापती भेटला. तर असं समोर बसले, तर त्यावर चर्चा चालली आमची. चर्चा चालत असताना मी सहज त्यांना म्हणलं, "आज धोरंडे तुमच्या अंगावर रंग काऊन दिसत नाही?" हं. तर ते म्हणले, "साहेब, रंग आणून ठेवला पण पाणी नाही कालवाला." हं. हे त्यांचे शब्द होते. आणि मी कंप्लीट लक्षात घेतलं, की आपण सभापतीच्या मर्यादेच्या बाहेर जाऊन समाजासाठी काय करता येईल. तर ते डोक्यातच घेतलं आणि तिथून पुढं मी पुढच्या वर्षी आपल्याला या गावाला पाणी कसं देता येईल, या उद्देशानं जलसंधारणाचे कामं सुरू केले. योगायोग तिथे कंट्रोल बंडिंग केल्या, नाला बंडिंग केल्या, वडे वाहत होते ते अडवले. हे सगळं केल्यानंतर ज्यावेळेस दुसऱ्या वर्षी मी त्या गावाला गेलो, तर त्या लोकांनी माझा करजगाव गाव आहे ते, अच्छा. काशीनाथ पाटील बोरसे म्हणून तेव्हापासून माझ्या वडिलांसारखे माझे कार्यकर्ते बनले. हं, हं. खूप फील झाले सगळ्याला, म्हणजे चांगले. मग त्यांनी माझा सत्कारच केला, की तुम्ही जलसंधारणाच्या माध्यमातून आज आमच्या शेतामध्ये गहू दिसू लागले. काहीतरी असा डिसेंबरचा पिरियड हं, असेल हं. त्यावेळेस. अच्छा. तर अशा पद्धतीने मी जलसंधारणाच्या कामाच्या संदर्भात ते कामं सुरू केले. आता आपण सध्या बघतो तुमचा संवाद पण बऱ्याच विद्यार्थ्यांसोबत होत असेल, बट आपण आता सध्या या काळात बघतो, की कमी मार्क्स आले किंवा एखाद्या सब्जेक्टमध्ये किंवा एकंदरीत नापास झाल्यानंतर बरेच विद्यार्थी हे चुकीचा मार्ग निवडतात किंवा चुकीचा निर्णय घेतात. हो. बरोबर? तुम्ही तर बरेच अपयश, यश बघत आलात. तर तुमचं म्हणजे तरुणांनी अपयशाकडे कसं बघायला हवं? माझं मत आहे, मी जीवनामध्ये अनेक प्रसंग पाहिले. खूप वनवास झाला. माझ्याही जीवनामध्ये एक वेळेस मी प्रसंग आला होता. मी आमच्या एक सामायिक आंब्याचं हे होतं. तिथं जाऊन दिवसभर बसलो, की आज आपल्याला मरायचंच. मग आपण मेल्यावर आपले आई-वडील रडतील. अशा सगळ्या कल्पना येत होत्या. पण मी त्याच्यातूनही बाहेर निघालो. एक वेळेस असा प्रसंग आला, तर मी पागल व्हायला आलो होतो. आमच्या मणापूरला पोळा झाला, की दुसऱ्या दिवशी पाडवा असतो आणि पाडव्याला कान्होबा महाराजाची यात्रा मलकापूरला भरती. तिथं जातात सगळेजण दर्शनाला. माझे मित्र सगळे निघले आणि माझं नेमकंच लग्न व्हायलं होतं. पण घरी काही पैसा नाही, मी विचारतच होतो आणि मला मित्र बोलायला आले, पण माझं मन लागत नव्हतं. कारण इतकं टेन्शनयुक्त झालो होतो मी, माइंड मला त्याशी बोलायलाच वाटेना. पण तरी मी एका मित्राबरोबर गेलोच पाडव्यामध्ये आणि तिथून पुन्हा माझं मन लागेना. मी एका दगडावर बसलो. दगड होती मोठमोठे हं, टोळ हं. तिथं अच्छा. पराड्यावर. बरं. यात्रा चालायची, तगातराव चालायचे, सगळ्याची तगातरावमध्ये जीव, कोणी पत्ते खेळून आलं, कोणी काही. लक्ष्मणराव गिरे साहेब भाजपचे तालुका अध्यक्ष ते असे आले माझ्या समोरून. मला रामराम केला, मी त्याला रामराम केला, पुन्हा मान खाली घेतली. मला त्यालाही बोलू वाटेना. मग शेवटी मी आमच्या त्या मित्राला म्हणलं, "चाल घरी." तो नाही म्हणताय, त्याचा जीव सगळा त्या जत्रेत गुंतला. मग आमचे एक गंगासागर घडीवाले भोकरदनला, त्यांच्या वडिलांना म्हणलं, "चालता का दादा?" ते म्हणजे "चला." मग आम्ही घरी आलो आणि काय झालं, की लवकर जेवून लवकर झोपलो मी. एवढं चांगली झोप झाली माझी, तर दुसऱ्या दिवशी मी फ्रेश झालो, पागल होता वाचलो. हं. तर असं जीवनामध्ये संघर्ष, स्ट्रगल ह्या सगळ्या गोष्टी येत राहत्या. खरं म्हणजे विद्यार्थी मित्रांनी कधीच खचलं नाही पाहिजे. हं, हं. प्रयत्न अंती फळ. तुम्ही प्रयत्न करा, 100% तुम्हाला फळ मिळणार म्हणजे मिळणार. बरोबर. आणि मी तरी माझ्या जीवनात जिथं खायला नव्हतं, जिथे कपडे नव्हते, जिथं शिक्षणाची व्यवस्था नव्हती, जिथं मार्गदर्शन नव्हतं, कुठल्याही गोष्टी नसताना इथपर्यंत येऊ शकतो. माझं तेच म्हणणं आहे विद्यार्थी मित्रांना, की कधीही अपयशाला खचले नाही पाहिजे. फक्त प्रयत्न सोडले नाही पाहिजे. अडथळे येत राहतील, पण आपला एक उद्देश आहे. हं.
की माझा समाजाला, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच म्हणले होते, जो फक्त स्वतःसाठी जगतो तो दुसऱ्यासाठी मेलेला असतो, आणि जो दुसऱ्यासाठी जगतो तो मेल्यावर सुद्धा जिवंत असतो. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, तुकाराम महाराज असतील. म्हणून मी ठरवलेलं आहे, माझे मुलं आता आयुष्यभर गावाची पोळी खाऊ शकतात, आपला फायदा समाजाला झाला पाहिजे. खरं म्हणजे मुलांना मी तर विनंती पहिली करतो, शक्यतोवर संगत चांगली ठेवा. संगत गुण का सोबत गुण? संगत चांगली ठेवा, अभ्यासावर लक्ष द्या. आईवडिलांना तुमच्यासाठी वाटेल ते केलेलं आहे, रक्ताचं पाणी केलेलं आहे, तुम्हाला शिकवायला पाठवलं. आईवडिलांना कुठेही दुखवणार नाही तुम्ही, तुमचे आईवडील कुठेही नाराज होणार नाही. अशी कृती जर तुम्ही केली तर नक्कीच आईवडिलाचा आशीर्वाद तुम्हाला धर्तीवर पृथ्वीवर भेटल्याशिवाय राहत नाही, आणि तुम्ही कधीही मागे येऊ शकत नाही, ही माझी गॅरंटी. बरोबर. नाही म्हणजे यालाच ॲड करून मला एक थोडंसं स्टोरी सांगायची आहे, की अपयशावर जेव्हा आम्ही ग्रॅज्युएशनला होतो, तेव्हा माझा एक मित्र होता आणि जेव्हा जेव्हा पण आमचा रिझल्ट यायचा, तेव्हा तो एकच कोट बेसिकली यूज करायचा. तो थॉमस एडिसनचा कोट होता, की "अ सिंगल शीट पेपर कॅन नॉट डिसाईड माय फ्युचर." म्हणजे एक मार्कशीट माझं फ्युचर डिसाईड नाही करू शकत. बरोबर. तर मग त्याचा अर्थ हाच आहे, की फक्त रिझल्टच इम्पॉर्टंट नाही, की तुमच्या स्किल्स आहेत ते तुम्ही अपग्रेड केलात तर तुम्हाला जॉब भेटू शकतो. पण याचा अर्थ असाही नाही आहे, की तुम्ही अभ्यास नका करू. कारण की चांगला स्कोर असणं ही तुमची पहिली पायरी असते, की त्यामुळे तुमचे चांगल्या अपॉर्च्युनिटीज येतात. सो त्यामुळे कंटिन्यू चांगल्या गोष्टीमध्ये स्वतःची इन्व्हॉल्वमेंट असू द्या. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सर, तुमचं शिक्षण कमी होतं, तुम्हाला मनासारखं शिक्षण करता आलं नाही तुमच्या गरीब परिस्थितीमुळे. पण तुम्ही खंडोबा शिक्षण संस्था उभी केली. त्यामध्ये तुम्ही बऱ्याच हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं. ते चांगल्या-चांगल्या पदावर काम करताय. आता सध्या बरेच विद्यार्थी त्यात शिकताय आणि येणाऱ्या काळातही शिकून चांगल्या पदावर राहतील, बरोबर? पण एखाद्या विद्यार्थ्याला बघून तुम्हाला कधी असं जाणवलं का, की ह्या विद्यार्थ्याची परिस्थिती माझ्यासारखी आहे किंवा याची परिस्थिती माझ्यापेक्षाही हलाखीची आहे, तरी पण हा खूप चांगलं करतोय. त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं का, की मी शिक्षण क्षेत्रात येऊन चांगलं काम करतोय, की माझ्यासारखी जी मुलं आहे, जेव्हा मला कोणी साथ नाही दिली, पण मी आता त्या विद्यार्थ्यांना एक चांगली दिशा देतोय म्हणून? हो, आता आपण या 1992ला मी संस्था काढली, आणि मी काही आमदार वगैरे झालो नाही. मला काही संस्था फुकट भेटल्या नाही. मला खूप त्यासुद्धा विकत घ्याव्या लागल्या. आणि त्यामुळं मी शाळेत शिकत, आता शाळा चालू केल्या. आता आपल्याकडं सध्या इंग्लिश स्कूलसुद्धा मी चालू केलं. हं. काही काळ माझ्याकडं LK इंग्लिश स्कूल म्हणून मी मान्यता घेतली होती, परंतु स्टाफ चांगला नव्हता. तर त्यावेळेस मला असं वाटत होतं की बा, घरात वातावरण इंग्रजीचं नाही आहे, बाहेर नाही आहे, ग्राउंडवर नाही आहे, वर्गात नाही आहे, शिक्षक नाही आहे. मग मी केरळहून काही मंडळी मागवली. आमच्या प्रिया जोसेफ मॅडम म्हणून प्राचार्य आहे, त्याच्याबरोबर असा त्यांचा स्टाफ आहे, आणि त्यानंतर इंग्रजी शाळा सुरू केली. नंतर आमच्या गावचा एक मुलगा आहे, दशरथ नावाचा, हं, हं. दशरथ माधवराव दळवी. हं, हं. तो आता सध्या इंग्लिश स्कूलमध्ये CBSE शिकतो आपल्याकडं. अरे वाह! तर आमच्या ज्या केरळच्या मॅडम मला म्हणे, "बाबा आता याचे पैसे कोण भरेल?" तर मी स्वतः त्यांना दर वर्षाला त्या मुलाचे पैसे पोहोचून देतो, आणि त्यांचे एक पाहुणे येते, त्याला कपडे वगैरे घेतात. तर आजही जवळ-जवळ त्या वर्गामध्ये तो टॉपर आहे. इतका हुशार आहे. कारण मी त्याच्याशी गणिताचं त्याचं बोललो, तर गणितंसुद्धा चांगलं सोडवतो, इंग्लिशसुद्धा चांगलं हे करतो. तर अशा पद्धतीनं माझं मत आहे, की आपण गरिबांच्या मुलासाठी मदत करण्याचं काम आपण करतोय, आणि आपण केलंही पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते, "शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे." आज शिक्षणाने काही होऊ शकतं. बरं जीवनात असा एखादा व्यक्ती ज्याला तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं किंवा बोलायचं आहे, की ते बरेच आपण बघतो, की आपल्या प्रवासामध्ये बरेच लोकं असतात, पण काही मागे राहतात, काही आपल्यासोबत राहतात, पुढे राहतात कंटिन्यू, पण काही जण मध्ये आपली म्हणजे साथ सोडून देतात, बरोबर? तर मग असं कोणी तुमच्या जीवनात असा एखादा व्यक्ती आहे का, की ज्यासाठी तुम्ही त्यांना कधी बोलली नाही एखादी गोष्ट, पण ती जर तुम्हाला आता संधी भेटली बोलायची, तर तुम्ही व्यक्त होणार का? माझ्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचे माझे आई-वडील होते. कारण की मी सांगितलं, वडील मनापुरून दगडवाडीला पायी जात होते. सकाळी 4 वाजेला उठून त्यांच्या पायात बूट चप्पल नसायची. हं. 4 वाजेला उठून दगडवाडीचा कठोरा बाजार, तिथं दूध घ्यायचे. दूध घेऊन आले की मनापूरला यायचे. मनापूरला आल्यानंतर त्या दुधात पाणी टाकायचे. पण मी कीर्तनामध्ये ऐकलं, दुधात पाणी टाकणं पाप आहे. म्हणून माझ्या वडिलांना मी प्रश्न केला होता त्या काळात, की "बाबा तुम्ही दुधामध्ये पाणी टाकता, हे पाप आहे." तर माझ्या वडिलांनी मला सांगितलं, की मी 4 वाजेला उठून पायात बूट चप्पल नसताना दगडवाडीला जातो, दगडवडीहून कोठरा बाजारला जातो, तिथून दूध घेतो, इथं येतो, पाणी टाकतो, चहा पितो आणि भोकरदनला जातो. आणि भोकरदनला गेल्यानंतर दूध विकतो, आणि जे नफा राहील त्याच्यामध्ये तुम्हाला मी गहू आणतो, कण्या खाऊ घालतो, कधी कांदे उकडून खाऊ घालतो, कधी पीठ आणतो. तर अशा पद्धतीनं माझं एका बाजूला पाप आहे पाणी पाणी टाकणं, पण माझ्या पापामुळं कोणाचं काही घर बुडालं नाही, किंवा मी जरी त्या पाणी टाकून पैसे कमवू लागलो,
तू आज माझ्याबरोबर चाल. मी खरं म्हणजे पाणी टाकून पैसे कमवतो, मग तुमच्या तोंडामध्ये चिमणीसारखं मी अन्न खाऊ घालू, माझं एक पुण्य दुसऱ्या बाजूला होऊ राहिलं. तरी तुला वाटतंच तर तू माझ्याबरोबर चाल, आज आपण काय करू, पाणीच टाकायचं नाही आणि बोकडांना दूध घेऊन जाऊ. खरोखर मी माझ्या वडिलाबरोबर गेलो, दूध नेलं, तर आम्हाला ₹1 नफा त्या ठिकाणी भेटला नाही. म्हणून समाज सुद्धा बराचसा काही लक्ष देत नाही, विचार करत नाही. पण माझ्यासाठी माझे आई वडील, मी आजही आमच्या शाळेमध्ये जेवढे काही सभागृह आहे त्या ठिकाणी खंडू पाटील दळवी या नावानं सभागृह केलेले आहेत. कारण मी वडिलाला विसरूच शकत नाही. वडिलापासून मला खूप काही शिकायला मिळालं, दया माया इमानदारी या सगळ्या गोष्टी. आणि माझ्या वडिलांनी खूप कष्ट केले. वडिलाला मला अजूनही पछतावा येतो, कारण की माझ्या वडील अटॅकनं लवकर गेले, ब्रेन हॅमरेज झालं. मी टेलर असतानाच गेले वडील, आणि नंतर लग्न मी केलं. तर मला अजूनही वाटतं, तर मी बऱ्याच ठिकाणी सांगतो की मी तरसतो की माझे वडील मला काही दिवस पाहिजे होते छत्र डोक्यावर. कारण की असल्यानंतर किंमत कळत नाही, पण गेल्यानंतर किंमत कळत असते. ते एक आमचं विद्यापीठच होतं, कारण ते मला समजून सांगायचे बऱ्याच गोष्टी, त्याच्यापासून मी शिकत गेलो आणि तेच पुढं मी रेटत गेलो. सांगा वाटतं, पण आता वडील आहेत नाही आणि सांगूनही कोणी ऐकायला तयार नाही. समाजात अशी परिस्थिती झाली आहे, जो देता व नेता, म्हणजे राजकारणात सुद्धा परेशान आहे आम्ही. पण जर तुमचे वडील आता असते तर तुम्ही त्यांना काय सांगितलं असतं, काय बोलले असते तुम्ही, एक संवाद तुमचा त्यांच्यासाठी? वडील असते तर फक्त त्यांचे आशीर्वादच मागितले असते. बाकी आमचे वडील तर एवढे खुश झाले असते, कारण मी जेव्हा उल्हासनगर मुंबईहून मनी ऑर्डर पाठवली, तर आमचे वडील सगळ्याला मनी ऑर्डर दाखवत होते गावामध्ये, की माझ्या लक्ष्मणचं मनी ऑर्डरलं, मनी ऑर्डरलं. तर मी तर म्हणतो, इतके हवेत असते ते, की नुसते आनंदातच जीवन जगले असते. कारण त्यांनी स्वप्नात नव्हतं पाहिलं मजुरी करणार पोरगा आपलं आज एवढं मोठं पॉलिटेक्निक कॉलेज आहे, सोयगावला दुर्गा माता हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज आहे, कोसगावला राजर्षी शाहू हायस्कूल आणि कॉलेज आहे, वाडीला तसंच आहे, धाडला घेतलं होतं ते आपण आता देऊन टाकलं. आज गुरुकुल पॉलिटेक्निक कॉलेज, गुरुकुल इंग्लिश स्कूल, गुरुकुल डी फार्मसी, गुरुकुल बी फार्मसी. आज आमच्याकडे जवळजवळ 5,000 विद्यार्थी शिकतात आणि जवळजवळ 200-250 कर्मचारी पोट भरतात. एवढं सगळं वडिलांना पाहिल्यानंतर वडिलांना खूप आनंद झाला असता. आणि तेवढे फक्त माझ्या जीवनामधले हुरूर मला लागलेली आहे, की वडील माझे जिवंत पाहिजे होते. आणि दुसरी हुरूर एक आहे, की मी विधानसभेत जायला पाहिजे होतो. समाजाचं कसं चांगलं करायचं हे पूर्ण महाराष्ट्राला मी दाखवून देणार होतो. पण ते थोडंसं माझ्या मनामधलं राहिलेलं आहे. ते पण वडील हे बघत असेल आणि त्यांना खरंच ते असताना जितका अभिमान झाला असता तितकाच त्यांना अभिमान आहे तुमच्यावर. हो, हो. बरं. तर पुढचा असा प्रश्न होता सर मला, की जर तुम्हाला संधी भेटली आता, हं. की जो लक्ष्मणराव प्रवास करत होते मनापूरपासून ते सिल्लोडपर्यंत महाविद्यालयाच्या शिक्षणासाठी, तर त्या तरुण लक्ष्मणरावला तुम्ही खांद्यावर हात ठेवून काय आयुष्याचा सल्ला देसाल आता? त्या लक्ष्मणरावला एकच सांगणार आहे, की बाबा आपण ह्या जीवनातून जी वाटचाल करतो, ही खूप चांगली आहे. कारण की आयत्या पिठावर या गोट्यावरनं काही चांगलं नाही आहे. मला एक काळ आमच्या गावातल्या एका काकानं म्हणलं होतं, "तुझ्या वडिलांना काहीच कमवलं नाही." कारण की आमच्याकडे शेती नव्हती. त्यांच्याकडे शेती होती. त्यांची मुलं शेतात राहायचे, भरपूर माल घरात यायचा, आम्ही त्याच्या शेतामध्ये काम करायचो. पण एक काळ असा आला, माझं LK कृषी सेवा केंद्र, LK ट्रेडिंग कंपनी, आणि ते काका माझ्या दुकानात आले आणि मी चहा सांगितले, सगळ्याला चहा पाजवतो मी गिऱ्हाईकाला. तर ते काका मला म्हणे, "4 बेंड दे मला, 3 कपलर दे, त्याच्याबरोबर कॅप दे, त्याच्याबरोबर सुलेचनचं एक डबा दे आणि एक गिरीस पुडा दे." हे सगळं मागितल्यानंतर मला म्हणे, "बा पैसे नाही आहे, हे मला उधार आहे, उधार देतो का?" मी म्हणलं, "घेऊन जा काका." पण म्हणलं, "काका पहा, तुम्ही मला म्हणले होते, म्हणलं तुझ्या वडिलांनी काहीच नाही कमवलं, पण माझ्या वडिलांनी हे कमवलं की आज तुम्ही मला उधार मागू लागले." कारण की माझ्या वडिलांनी शेती कमवून ठेवली असती, मी शेतातच राहिलो असतो, तिथेच बाऱ्या दिल्या असत्या, मी धावड्याला ऊस तोडायला गेलो नसतो, मी कल्याण, मुंबई, उल्हासनगर, ठाण्याला तिकडे गेलो नसतो, शिकलो नसतो. कारण मी ड्रायव्हिंग तिकडे शिकलो, इंग्रजी शॉर्ट हँड तिकडे शिकलो, टेलर की तिकडे शिकलो, ॲक्टिंग क्लासमध्ये सुद्धा गेलो होतो. हे जर माझ्याकडं रेडी असतं तर मी हे शिकलो असतो का? म्हणून आपण आपल्या जीवनात धडपड करणं, संशोधन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मेलेल्या मुर्द्यावर रडत बसल्यानं मेलेला मुर्दा जिवंत होत नाही, त्याला मसनात नेऊन जाळावंच लागतं. माझ्या वडिलांना जमीन ठेवलेली, तेच माझ्यासाठी खूप मोठं योगदान आहे. म्हण ती जो होता वो अच्छे के लिए होता है. म्हणून माझ्या वडिलांचे ते खूप मोठे उपकार आहे, की त्यांनी जमीन ठेवली असती तर कदाचित मी शेतकरी असतो. लिंबोळे वेचण्यापासून तर सभापती पदापर्यंत तुमचा हा संघर्षमय प्रवास. लक्ष्मण दळवी सर यांचा द रिअल प्रवास एका वाक्यात सांगायचा असेल तर तुम्ही कसा सांगणार? जीवनामध्ये धडपड जो करतो तो शक्यतोवर हरत नाही. आणि ही धडपड आपण जर कायम ठेवली तर मला तरी वाटतं शिखर काही दूर नाही आहे, आणि ते शिखर आपण सहज सर करू शकतो. आणि संघर्ष जीवन जगणारच काहीतरी करू शकतो.
आयत्या पिठावर रे गोट्या वाढणार समजा किंवा आयत्या याच्यावरच काही करणार, तो मला तरी वाटतं काही करू शकत नाही. खरं म्हणजे ज्या मुलांकडे सगळं काही तरी त्यांनी आपलं समजलं पाहिजे. फक्त आपण शिक्षणापुरते पैसा वगैरे घ्यायचा, बाकी आपण आपल्या जीवनामध्ये आपली यशस्वी वाटचाल कशी करायची, प्रयत्नांती परमेश्वर. परमेश्वर. या नोटवरच आपण हा पॉडकास्ट संपवूयात. दळवी सर, तुम्ही इथे आलात आणि तुमचा खरा प्रवास आमच्यासोबत शेअर केला. त्यामुळे द रिअल प्रवास या टीमकडनं मी तुमचं खूप खूप आभार मानतो. शिरवाडकर साहेब, रिअल प्रवास मार्फत तुम्ही खरं म्हणजे आजच्या तरुणापुढं, विद्यार्थ्यापुढं, होतकरू मुलापुढं ज्या पद्धतीनं हे चॅनल सुरू करून जाताय, खरं म्हणजे तुमच्या सगळ्यांचं टीमचं, तुमच्या सर्वांचं मी खूप आभार मानतो. कारण चांगल्या गोष्टी या समाजात गेल्या पाहिजे. रिअल प्रवास हे खरं म्हणजे आपण त्या मुलापुढं नेतो, त्यांच्या आईवडिलापुढं नेतो आणि चांगल्या गोष्टी ज्या की तुम्हाला माहीत पडलं माझा कसा प्रवास आहे, हं. तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं आणि माझा जीवनामधला मी कसा घडलो, जे काही प्रॅक्टिकल असेल, जे काही घटना वेळोवेळी घडलेल्या त्या सहित चांगल्या पद्धतीने तुम्ही समाजामध्ये नेणं हे खूप मोठं चांगलं कौतुकास्पद काम आहे. त्यामुळे मी तुमच्या सगळ्याचं खूप खूप अभिनंदन करतो आणि थँक्यू सो मच. थांबतो. धन्यवाद. तर मित्रांनो, मी आशा करतो हा तरुणांसाठी खूप प्रेरणादायी प्रवास असेल आणि या दळवी सरांच्या संघर्षमय जीवनातून तुम्ही काहीतरी चांगल्या गोष्टी घेऊन तुमच्या जीवनातही जो संघर्ष आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करणार. तोपर्यंत बघत राहा द रिअल प्रवास. धन्यवाद.